कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला. तुम्ही काय सांगणार त्याच्यावर? कशाची सोय लावून घ्यायची? नुकसानीची, जे म्हणजे अवकाळी नुकसान होत आहे. हो, पण आता नुकसानीची जर सवय लावून घेतली तर काही दिवसांनी सगळी जी आहे आणि काही सरकारनं काही मदत केलीच नाही तर शेतीच बंद होऊन जाईल ना. कुठून पैसे आणतील? काय ते काय अब्ज रुपये पडले का त्यांच्या घरी? सारखं नुकसान आणि जर मदत जर सरकारची जर मिळाली नाही तर शेतीच बंद होईल. आणि हे लक्षात ठेवा की हा देश शेतीप्रधान आहे. आज सुद्धा 64-66% लोक शेती करतात आणि ते शेती करून एवढं पिकवतात म्हणून आज एवढ्या 125 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण जे धान्य देतो त्यातलं मोठ्या प्रमाणावर धान्य जे आहे, मोठ्या प्रमाणात लोक यांना आपण 1 रुपये 2 रुपये 3 रुपये जवळजवळ फुकटच देतो आहे. हे का? त्या शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर. ते जर संपले तर संपलं, मग काय आणखी काय? आणि आज परदेशात सुद्धा आपण एक्सपोर्ट करू शकतो एवढं या शेतकऱ्यांना पिकवलं. तुम्हाला सांगतो, आज काही ठिकाणी जे आहे गोडाऊनमध्ये ठेवायला जागा नाही, एवढं पीक शेतकरी करतात. त्यांना काही घरी बसून संपवून टाकायचा आपल्याला विचार करता येणार नाही. त्यांना मदत करावीच लागेल. भले मग काय प्रयत्न करा. एक वर्षी त्रास होतो, दुसऱ्या वर्षी बरं होईल, तिसऱ्या वर्षी आणखीन काय करतात. नवीन AI अमुक येते. त्या दिवशी तो मी मीटिंगमध्ये सांगितलं, मी काय म्हणजे नाशिकचे सुद्धा तिकडे हे डॉप्लर्स वगैरे जे आहेत ना ते लावा. हे डॉप्लर्स वगैरे पुढे कधी पाऊस पडणार आहे, काय होणार आहे, हे जे डॉप्लर्स जे आहेत ना हे आगाऊ तुम्हाला माहिती देतात. जसं तुमचं जे हवामान खातं आहे ना त्यात, पण ते प्रत्येक जिल्ह्यातून 2-3 ठिकाणी असे जर लावले, जास्त लावले तर अधिक लोक जे आहेत तयारीत राहतात की आपल्याला असं होणार आहे, आपल्याला हे करायचं आहे. आणि असे काय नाही, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स निघालं, त्याचासुद्धा आता उपयोग लोक करायला लागले. हे असेल तर काय करावं लागेल, ते असेल तर काय करावं लागेल. आणि त्याच्यासाठी जे शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त शिक्षण व्हावं पण खूप सरकारनं प्रयत्नसुद्धा सुरू केलेले आहे. अख्खं जग या सगळ्या ज्या आहेत ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो त्याच्यामध्ये सापडलं आहे. पण त्याच्यातून मार्ग काढायचं काम सुरूच आहे ना जगामध्ये. आणि जगामध्ये जर मार्ग काढायचं काम सुरू आहे तर आपण सुद्धा काढले पाहिजे. एक लक्षात घ्या, आज अमेरिकेमध्ये सुद्धा ते भले गॅट करारामध्ये काही जरी म्हणत असले तरी अमेरिका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सबसिडी देते, मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचे निर्माण ते करतात. शेतकऱ्यांना फार मोठे. आपण काय देतो त्या मानाने? अडचणीत आलो तर आपण मदत करतो, आणखी काय करतो आता आपण? साहेब, आता पुन्हा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.